पिंपळ का म्हणलं? सोन्याचा पिंपळ याचा पहिला अर्थ सुखाचा पिंपळ. इथं सौख्य आहे, सुख आहे, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अहो इथं लहरी ज्ञानोबरांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये येतात. समाधीवर डोकं ठेवल्यानंतर तुम्हाला सकारात्मकता जाणवते की लहरीची ताकद आहे. विडाल आणि ह्या लहरी तुम्ही आम्ही मान्य करूया किंवा या शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केल्या. आळंदीमध्ये 1980 च्या दशकामध्ये सत्य घडलेली घटना. माऊली ज्ञानोबरांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतात. हा वारकऱ्यांचा विश्वास आहे. काही जणांचं म्हणणं आले आमच्याकडे लहरी मोजण्याचं यंत्र आहे. आपल्या हृदयाचे जे ठोके चालू आहेत त्याच्यातून लहरी बाहेर पडतात का? ईसीजी काढला असेल ना, छातीची पट्टी त्याच्यात चलतात ना रेषा, त्या लहरी दिसत नाही यंत्राच्या माध्यमातून जाणवतात. 100 पर्यंत टॅली होती त्या यंत्रापर्यंत मोजण्यासाठी. सुखाची लहरी ह्याच्यावर सांगतो बरं का. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. चैतन्याच्या लहरी आहेत. आणि पिंपळापाशी यंत्र ओपन केलं. आता जे देव मानणारे होते त्यांचा विश्वास होता, संताचे पायी हा माझा विश्वास. त्यांचा विश्वास आहे लहरी जाणवणार. आणि जे न मानणार होते त्यांची तर मजा झाली. बघू म्हणजे आता काय होते. असले बी नमुने आहेत ना. ते जीव जंतुशी केवी कळे. ज्ञानोबा म्हणले अहो जनताना कुठे संत कळत असतात का? विडाला